भावा बहिणीचं नातं जर डिफाईन करायचं झालं ना एका फ्रेजमध्ये, तर ती फ्रेज ही असणार आहे की भांडे असो पण खंटे नसो. बिलकुल प्रत्येक घरातली ही घटना आहे. लहानपणी तुफान भांडतात एकमेकांवर, पूर्ण आखाड्याचे मूस करून टाकतात आणि एकमेकांना मारमूर करून मोकळे होतात. शेवटी गमत नाही बरं का एकमेकांसोबत बोलल्याशिवाय. तर माझं पण लहानपण माझ्या भावामुळे खूप छान गेलेलं आहे. आता तर भरपूर समजदार झाला आणि मी सुद्धा समजदार झाली वेळेनुसार. पण तुम्हाला सांगते ना, लिटरली तो म्हणायचा, आई हिचं लग्न करून हिला पाठवून दे लवकर. पण माझ्या हळदीला रडणारा तोच सगळ्यात जास्त होता. असो, काही हरकत नाही आहे. लहानपण त्याच्यामुळे छान गेलं आणि त्याच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी मला अचलपूरला जायचं होतं. पण त्याआधी माझ्या मावशीचा मुलीचा बड्डे होता सेम दिवशी चांदूर बाजारला. म्हणून पटकन चांदूर बाजारच्या मार्केटमधून मी तिच्यासाठी गिफ्ट घेतलं. अगदी वेळेवरचा प्लॅन हा ठरलेला होता. आणि त्याच्यानंतर ही जी बड्डे पार्टी तुम्हाला दिसता, या बड्डे पार्टीची सर आता आपण 5 स्टार हॉटेलमध्ये पण आपलं बड्डे सेलिब्रेशन करत असू ना, तरीही नाही आहे. असं का म्हणते माहीत आहे का, लहानपणाचा तो बर्थडे, ती पार्टी, ते फ्रेंड्स, ती गोष्ट परत येत नाही. त्यामुळे ते नॉस्टॅल्जिक जे असतं ना, ते फिलिंग मला तिथे आली. व्हिडिओच्या एंडला मी माझ्या बर्थडेचा फोटोसुद्धा ॲड केलेला आहे, जुन्या घरातील आम्ही कसं होतं तेव्हाचा. त्यानंतर अचलपूरला पोहोचलो, पटापट बर्थडे सेलिब्रेशन केलं, कारण की इथे येऊन आजी आजोबा सगळ्यांचं ऑप्शन झालेलं होतं ऑलरेडी, फक्त आम्ही दोघंच राहिलेलो होतो. आणि आधी प्लॅन असा होता की सगळं काही रेस्टॉरंटमध्ये जाऊनच केक कटिंग वगैरे करायचं. बट मग आजी बोलली की मला बरं नाही वाटत आहे, मी येणार नाही आहे, माझ्यासाठी तुम्ही पार्सल वगैरे घेऊन याल. तर सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेट झाला पाहिजे म्हणून आम्ही घरीच केक कटिंग वगैरे केली. आणि तुम्हाला सांगते ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट असती जी आपला भाऊ आपली पूर्ण करतो, लक्ष ठेवतो. हां, त्याची पद्धत कणखर असू शकते सांगण्याची, माझ्या भावाची तर आहे. पण त्याच्या मागचं जे तात्पर्य असतं, त्याच्या मागचा जो त्याचा हेतू असतो, तो कधीच चुकत नाही. तर नेहमी आपला भाऊ लहान असो मोठा असो, तो आपला पाठबळ असतो, हे मला याच्यातून सांगायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आम्ही निघालो डिनर करण्यासाठी. तर हे सुंदरसं हॉटेल आहे, मंदिर नाही आहे कुठलंच. हे भरपूर लोकांना माहीतच असेल परतवाड्यामध्ये, अचलपूरमध्ये जे आहे ते त्यांना. आणि खूप सुंदर थीम इथे केली आहे, श्रावण बाळचा कन्सेप्ट इथे केलेला आहे. त्यानंतर गाय वासरू आहे खूप सुंदरसं. आणि जुन्या काळातील जी जीवनशैली होती, जसं की जात्यावर दळण काढणे, पाटा, त्या व्यतिरिक्त तूप काढणे म्हणजे लोणी काढणे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक असा देखावा इथे सुंदरसा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पटकन जाऊन आम्ही मेन कोर्स, स्टार्टर असं सगळं ऑर्डर केलं. ते छानपैकी एन्जॉय केलं आणि गप्पा गोष्टी केल्या सर्वांनी बसून. माझ्या जुन्या बर्थडेच्या आठवणीसुद्धा निघाल्या की आपण असं करत होतो, तसं करत होतो. आणि माझ्या व्हिडिओच्या एंडला मी तो फोटोसुद्धा ॲड केलेला आहे. फोटो बघून नक्की सांगा बरं का, तुमचे पण लहानपणी बर्थडे असेच काहीसे झाले आहेत का म्हणून. चला तर मग, जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.